ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाऊस आला आणि शेतकऱ्यांचं होतं नव्हतं ते सगळं घेऊन गेला. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तर पावसानं अक्षरशः कहर केला. पिकं भुईसपाट झाली आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या स्वप्नाचा अक्षरशः चुराडा झाला. याच शेतकऱ्यांची व्यथा महाराष्ट्रासमोर पोहोचवण्यासाठी एबीपी माझा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलाय. देवाजीनं ढगफुटी केली आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला. एका दाण्याचे 100 दाणे होणार होते, पण त्यातला एकही दाणा शिल्लक राहिलेला नाही. त्या पिकांच्या मुळांना शेतकऱ्यांना आपल्या घामाच्या पाण्यानं वाढवलं होतं, पण सुखाने जगणारा शेतकरी बहुतेक पावसालाही बघवला नाही. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातली पिकं भुईसपाट झाली. 3 दिवस झाले. 3 दिवस पुढं काय करायचं शेतकऱ्यांना कळत नाही. पंचनाम्याचा पत्ता नाहीये. भरपाई किती मिळणार माहित नाहीये. त्यासाठी किती उंबरठे झिजवावे लागणार हेही माहित नाही. पुढच्या हंगामाचं काय करायचं याचंही उत्तर नाही. सरकार आणि यंत्रणेचा तर पत्ताच नाही. आणि म्हणूनच माझाची टीम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या बांधावर पोहोचली. पावसाच्या पाण्यात विरघळलेले शेतकऱ्याचे अश्रू सरकारपर्यंत पोहोचवायचे. सांगायचं कोणाला आमचं दुःख. सगळं सोयाबीन आमचं पाण्यामध्ये, सगळं उडीद पाण्यामध्ये, हळद पाण्यामध्ये. आता तरी सरकारला जाग येऊ द्या. विमाचं सुद्धा तरी काही नाही. अहो बघा ना, तुम्ही स्वतः बघा. हो का काय राहिले का आम्ही करावं कसं? शेत आमचं पूर्ण पाण्यात झालं. करावं तरी कसं जावं आम्ही? जगायचं का राहायचं? मरायचं शेतकऱ्यांना. इथं प्रत्येक जमिनीची, त्यात राबलेल्या हातांची कहाणी आहे. इथं प्रत्येकाच्या स्वप्नांचा चिखल झाला. इथं पाण्यात वाहून गेलेलं भविष्य. तुमच्या बांधावर राजा कधी पोहोचेल माहित नाही. माझा मात्र पोहोचलाय. अन्नदात्याच्या कहाण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी.